सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पवारांची भेट घेतल्याची माहिती। तर रयत शिक्षण संस्थेबाबतही दोघांमध्ये बैठक झाल्याची चर्चा। मनोज जरांगे पाटील 17 नोव्हेंबरला सांगली जिल्हा दौऱ्यावरती। मराठा क्रांती मोर्चाकडून जरांगेंचं जोरदार स्वागत होणार। आज सांगलीमध्ये नियोजन बैठक। मराठा कुणबी नव्हे तर इतर अनेक जातींमध्ये कुणबी असा उल्लेख। मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुरावे आणि जातींच्या माहिती सादर। श्री रामचंद्र आणि सीता केवळ हिंदूंचे देवता नाहीत, जो स्वतःला हिंदुस्थानी समजतो त्या प्रत्येकासाठी रामायण सांस्कृतिक वारसा आहे। मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात जावेद अख्तर यांचं मत। हिंदू आधीपासूनच सहिष्णू आहेत, त्यांनी कधीही असहिष्णू होऊ नये, कारण अन्य धर्मीय हिंदूंकडे पाहून सहिष्णुता शिकतात। मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात जावेद अख्तर यांचं हिंदूंबाबत मार्मिक विधान। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा। सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य नांदो आणि धन्वंतरीची धनलक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या सर्वांवरती सदैव राहो या सदिच्छा। अजित पवार यांची सोशल मीडियावरती पोस्ट। पुण्यामध्ये आबा बागुल यांच्याकडून रस्त्यावरती फुलं आणि फुगे विकणाऱ्या मुलांना अभ्यंग स्नान। या मुलांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी अनोखा उपक्रम। आज धनत्रयोदशी, दीपावलीचा दुसरा दिवस। सुख आणि समृद्धीसाठी आजच्या दिवशी महालक्ष्मी, गणपती, धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते। बुलढाण्यामधल्या खामगावमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती सोनं चांदीची बाजारपेठ फुलली। आजच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल। जेजुरीमध्ये 13 नोव्हेंबरला श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत बदल। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणूनही बदल करण्यात आल्याची माहिती। नागपुरात श्री साई पालखी परिवार विदर्भ यांच्या वतीनं 21,000 दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा। सबका मालिक एक असं वाक्य रेखाटत त्यावरती दिव्यांची आरास। अकोला तालुक्यामधल्या पिंपरकणे येथील जलसेतूच्या लोकार्पणानंतर रात्री म्युझिक लाईट शोचं आयोजन। नागरिकांसोबत आमदार किरण लहामटेंनीही हा आनंदोत्सव साजरा केला। सरकारचं एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट। एसटी कामगारांना 6,000 रुपये दिवाळी बोनसची सरकारकडून घोषणा। सोबतच सानुग्रह अनुदानात 1,000 रुपयांची केली वाढ। महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरणमध्ये काम करणाऱ्या 20 कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांना 18,500 तर सहाय्यक कामगारांना 12,500 रुपयांचा बोनस जाहीर। MMRDAतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार। कर्मचाऱ्यांना 42,350 रुपये बोनस जाहीर। गेल्या वर्षीच्या तुलनेत बोनसच्या रकमेमध्ये 10% वाढ। राज्यभरातील बेकायदेशीर बांधकामांवरच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती। दिवाळीमध्ये कुणालाही बेघर करू नका, मुंबई हायकोर्टाचे आदेश। राज्यात पुढचे 2 दिवस पावसाची शक्यता। हवामान खात्याची माहिती। मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यामधल्या अनेक जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा इशारा। सांगली जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये 15 मंडल क्षेत्रात गुरुवारी अतिवृष्टीची नोंद। जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडून पंचनामे सुरू करण्याचे आदेश। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक भागात सलग 4थ्या दिवशी पाऊस। विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्यामुळे कापणीला आलेल्या भात शेतीला पावसाचा मोठा फटका। ठाण्यात काल अवकाळी पावसाची हजेरी। दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली असताना अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ। ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, कळवा, मुंब्रा आणि ठाण्याच्या ग्रामीण परिसरात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस। अचानक पडलेल्या पावसामुळे हवेत मात्र गारवा। कल्याण, डोंबिवली परिसरात अवकाळी पावसाची हजेरी। पावसासोबत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पिसवली गावातील 10 घरांवरती झाड कोसळलं। यात घरांचं नुकसान झालेलं असून 3 जण जखमी झालेत। सांगलीच्या येतवडे खुर्द गावात वीज पडून घरासमोर पडला 3 फूट रुंद आणि 10 फूट खोलीचा खड्डा। वीज पडल्यानंतर पडलेला खड्डा पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मनोज जरांगेंच्या भूमिकेवरती नाराज। मराठ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणातून 10% आरक्षण मिळत असेल तर तो खूप मोठा फायदा आहे, मात्र जरांगेंची राजकीय फायदा उपटण्याची इच्छा असावी, वडेट्टीवारांचं वक्तव्य। राज ठाकरेंना हायकोर्टाचा दिलासा।
कल्याण पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द. प्रक्षोभक भाषणासाठी 2010 मध्ये पोलिसांनी बजावलेली तडीपारीची नोटीस न स्वीकारल्याबद्दल हा गुन्हा दाखल होता. 2011 साली राज ठाकरेंनी कल्याण कोर्टात हजेरी लावत जामीनही मिळवलेला. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात समर्थकांकडून बॅनरबाजी. बॅनरवरती बाळासाहेब थोरातांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा. थोरातांच्या नागरी सत्कार सोहळ्यादरम्यान समर्थकांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली. नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं खासगी ट्रॅव्हल्स एजन्सींची तपासणी. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवाढ केल्यास कारवाई करण्याचा इशारा. मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळीची भेट. मुंबईतील मेट्रो 2A आणि 7च्या वेळेत वाढ. आता रात्री 10:30च्या ऐवजी 11 वाजता सुटणार शेवटची मेट्रो. मुंबईतील प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेऊन CSMT स्थानकातनं 24 डब्यांच्या गाड्या सोडण्याचं नियोजन. यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम सुरू. 45% काम पूर्ण झाल्याची माहिती. महालक्ष्मी ते चेंबूर दरम्यान धावणारी मोनोरेल आता दर 15 मिनिटांनी धावणार. मोनोरेलच्या ताफ्यामध्ये 6व्या गाडीची भर पडल्यामुळे 18 मिनिटांच्या ऐवजी मोनोरेल दर 15 मिनिटांनी धावेल. मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता पातळी सुधारणा. काल झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा. मुंबई आणि पुण्यामध्ये समाधानकारक वातावरण. मुंबईतली हवा गुणवत्ता पातळी 94 तर पुण्यातली पातळी 82 वर. मुंबईतलं प्रदूषण पाहता आवश्यकतेनुसार कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला आदेश. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेकडनं कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत चाचपणी सुरू. मुंबईतल्या रस्त्यांवरची धूळ धुण्यासाठी 1000 पाण्याचे टँकर्स भाडेतत्वावरती घेतले जाणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. आम्ही आवाज उठवल्यामुळे 1000 कोटी रुपये वाचले. तो कंत्राटदार मुख्यमंत्र्यांचा मित्र. मुंबईतल्या रस्ते कंत्राट रद्द केल्यावरनं आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला. ऊसाची थकीत रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांचं साखळी उपोषण. शहाद्यातील नागई देवी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचं ऊसाचं पेमेंट शिल्लक असल्यामुळे शेतकरी आक्रमक. कोल्हापुरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती गुरुदत्त साखर कारखाना आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष. पोलीस प्रशासनाला हाताशी धरून कारखानदारांची दादागिरी सुरू. शेतकरी संघटनेचा आरोप. दुधाला भाव मिळाला नाही तर पशुसंवर्धन मंत्र्यांना घेराव घालणार दूध उत्पादक शेतकरी आणि रयत क्रांती संघटनेचा इशारा. दुधाला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यातील वडजी गावातल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या शेजारी असलेली पडीक विहीर हटवण्यासाठी रॅली काढली. अनेक वेळेला मागणी करूनही कारवाई होत नसल्यामुळे विद्यार्थी आक्रमक. लघु व्यावसायिकांना त्रास दिला जाणार नाही. अकोला महापालिकेचा आमदार अमोल मिटकरींना आश्वासन. महापालिकेविरोधात सुरू असलेलं ठिय्या आंदोलन मिटकरींकडनं मागे. बुलढाणा जिल्ह्यातील डायल 102 या रुग्णवाहिकांवरील चालकांनी संप पुकारलाय. 3 महिन्यांपासून वेतन प्रलंबित असल्यामुळे संपाची हाक. अकोला शहरातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम परिसरातील भंगार बाजाराला भीषण आग. आग आटोक्यात. आगीचं कारण अस्पष्ट. मुंबई सी लिंकवरती गाड्यांचा अपघात. टोलनाक्यावरती रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांना पाठीमागून आलेल्या भरधाव गाडीची धडक. 3घांचा मृत्यू. 6 ते 7 जण जखमी. पालघरमध्ये काल रात्रीच्या सुमारास गुरं चोरणाऱ्या गोतस्करांकडनं पोलिसांवरती जीवघेणा हल्ला. पोलिसांनी 2 गोतस्करांना ताब्यात घेतलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जप्त केलेले अवैध वाळूचे 8 ट्रक तहसील कार्यालयातनं पळवले. महसूल विभागानं बुधवारी हे ट्रक जप्त केले होते. ट्रक पळवून नेतानाचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ ABP माझाच्या हाती लागले. नांदेडमध्ये चोरी केलेल्या बुलेटवरनं येत महिलांच्या गळ्यातले दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक. पोलिसांनी त्यांच्याकडनं दागिने आणि 2 बुलेट गाड्या जप्त केल्यात. समृद्धी महामार्गावरती मेहकरजवळ नागपूर कॉरिडॉरवरती कार चालकाला झोप लागल्यानं अपघात. कारमधले 5 जण गंभीर जखमी. 3घांची प्रकृती चिंताजनक. बांधकामाचा स्लॅब कोसळून 5 मजूर जखमी. यवतमाळच्या पुसदमधली घटना. कारला रोडवरचे पत्रे लेआउटमधील इमारतीचा 2ऱ्या मजल्याचा स्लॅब टाकण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. नवापूर शहरात अवैध फटाके विक्रेत्यांवरती पोलिसांची कारवाई. शहरातील रहिवासी भागात असलेल्या अवैध फटाके विक्री करणाऱ्यांवरती पोलिसांकडून कारवाई. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अंतिम टप्प्यात. आज रंगणार अखेरचा सामना. सिकंदर संदीप आणि हर्षद शिवराज यांच्यातल्या विजेत्यांमध्ये होणार महाराष्ट्र केसरी किताबाची लढत.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा एक वैभव आहे, मोठी परंपरा आहे. पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं मत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.